ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सहगण। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो नमः। ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नमः। ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्य जगन्नाथाय ते नमः। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। आजचा अभंग आहे भगवान प्रकट झालेले आहेत गोकुळामध्ये मथुरेमध्ये प्रकट झाले आणि नंतर गोकुळामध्ये आले। तर 8 दिवसापूर्वीच जन्माष्टमी भगवंताचा प्राकट्य उत्सव आपण सर्वांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे। आणखीन 8 दिवसांनी राधाराणीचा राधाष्टमी आहे राधाराणीचा प्राकट्य दिवस आहे उत्सव आहे। या दोन्ही अष्टमीच्या मध्ये आज आपण भगवंताची लीला कथा तुकाराम महाराजांच्या शब्दातून आणि श्रीधर स्वामी ते महान भक्त आहेत महान संत आहेत ज्यांनी भागवतावर टीका लिहिलेली आहे। 800 वर्षापूर्वी श्रीधर स्वामी होऊन गेले त्यानंतर ज्ञानोबा महाराज त्यानंतर तुकाराम अनेक संत जसं भगवंत प्रकट होतात अवतार घेतात तसं संतही येतात आणि आपल्याला भगवंताची लीला कथा मार्गदर्शन जगाच्या कल्याणात संताच्या विभूती तशा प्रकारे जसं तुकाराम महाराज तसं प्रभुपाद तशा प्रकारे 800 वर्षापूर्वी सुमारे श्रीधर स्वामी महान संत आहेत भगवंताचे भक्त आहेत। अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत संस्कृत मध्ये टीका लिहिलेली आहे भागवताची आणि प्राकृत मराठीमध्ये काही ग्रंथ लिहिलेले आहेत। तर आपण तुकोबारायाच्या आणि श्रीधर स्वामीच्या शब्दातून भगवंताची लीला श्रवण करण्याचा प्रयत्न करू। आजचा अभंग आहे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला। कृष्ण गोकुळी जन्मला तुकाराम महाराज सांगतायत दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर। होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर।
सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. तुका मने हरती दोष, आनंदे आनंदाने करिता घोष. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करिता घोष. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. आजच्या तुका म्हणे या मालिकेमध्ये सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे, सर्वजण आशीर्वाद द्या की मी तुकोबरायाच्या अभंगावर आणि भगवंताच्या लीलेविषयी काही बोलू शकेन. अतिशय पवित्र असं पावन दिवस आहे. भगवंत प्रकट झालेले आहेत 8 दिवसापूर्वी गोकुळामध्ये आलेले आहेत. आणि फक्त वसुदेव देवकीलाच माहित आहे की भगवंत मथुरेमध्ये प्रकट झाले, बाकी कुणाला माहिती नाहीये. सर्वांना माहिती आहे की गोकुळामध्ये नंदाच्या घरी कृष्ण प्रकट झाले, नंदाच्या घरी भगवंत जन्मले. यशोदेलाही माहिती नाही, नंदालाही माहिती नाही, बाकीच्यांना माहिती व्हायचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारे भगवंत प्रकट होतात. भगवंत अजन्म आहेत, अनादिर आदि गोविंद. या सृष्टीच्या अगोदर एकटे भगवंत होते. महत्त्व पंचभूत महाभूत या सर्वांच्या अगोदर भगवंत होते. अनादिर आदि गोविंद. भगवंत सर्वांच्या आदी आहेत, सर्वांचे स्त्रोत आहेत. आणि ते भगवंत काय होतात, प्रकट होतात. कुठं? गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये. कशासाठी? लीला करण्यासाठी, आदान प्रदान करण्यासाठी. भगवंत बाल गोपालांच्या सोबत, गोपींच्या सोबत आदान प्रदान करण्यासाठी, बाल गोपालांच्या सोबत खेळण्यासाठी, गोपींच्या सोबत लीला करण्यासाठी. जे वरिष्ठ गोप आहेत, गोपी आहेत, माताजी प्रभूजी जे वृंदावन गोकुळामध्ये आहेत, त्या सर्वांना प्रेम देण्यासाठी, त्या सर्वांचं प्रेम घेण्यासाठी, त्या सर्वांना आदान प्रदान करण्यासाठी भगवंत गोकुळामध्ये प्रकट होतात. आणि ज्यावेळी भगवंत प्रकट होतात त्यावेळी काय होतो? दुष्टात चळकाप सुटला. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा भगवंत गोकुळामध्ये प्रकट झाले, दुष्टात चळकाप सुटला. जे दुष्ट लोक आहेत त्यांना भीती वाटते. जे कंस आहे, कंस घाबरलेला आहे. कंस घाबरला, कंसाला भीती वाटते. का? तर आपला काळ जवळ आलेला आहे. भगवंत एक अहम कालो अस्मी, भगवंत सांगतात गीतेमध्ये, मी काळ आहे. महाभारतामध्ये टीव्ही सिरियल मध्ये ऐकलं असेल, मै समय हो. समय म्हणजे काळ. भगवंत गीतेमध्ये सांगतात, मृत्यू सर्व हरश्च हम. भगवंत सर्वांचे काळ बनून येतात, सर्वांचं हरण करतात मृत्यूच्या रूपाने. भगवंत अनंत आहेत, भगवंताच्या लीला अनंत आहेत, भगवंताचे नाम अनंत आहे, भगवंताचे गुण अनंत आहेत. आणि जेव्हा प्रकट होतात भगवंत तेव्हा दुष्ट घाबरतात. जेव्हा चंद्र उगवतो आकाशामध्ये तेव्हा चोरांना भीती वाटते की आपल्याला कोणीतरी पाहिल. रात्री चोरी करतात, त्यांचा बिझनेस आहे तो. चंद्र प्रकट झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भीती वाटते. तशा प्रकारची भीती दुष्टांना वाटते. अनेक दुष्ट आहेत जे कंसाने गोळा केलेले चांडाळ चौकडी आहे. अनेक राक्षस आहेत. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. जेव्हा भगवंत प्रकट झाले गोकुळामध्ये तेव्हा नंद महाराजांनी आनंद उत्सव सुरू केला. आणि हा उत्सव किती दिवस चालला? 5 दिवस. एक दिवस आपण साजरा करतो नंद उत्सव, पण नंद महाराजांनी गोकुळामध्ये 5 दिवस उत्सव केला. सर्व छोटे मोठे बाल गोपाल, स्त्री पुरुष
पशु पक्षी वृक्ष वेली लता सर्वांना आनंद झालेला आहे गोकुळामध्ये. पण भगवंत प्रकट झाले आणि जे मनुष्य प्राणी आहेत, जे बालगोपाल आहेत, जे स्त्री पुरुष आहेत, ते सर्वजण भगवंताचं दर्शन करू लागले. सुंदर आहे ते ध्यान. भगवंताचं रूप सुंदर आहे. भगवंताचं नाव आहे कृष्ण. कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक. त्यांच्यासारखा सुंदर, त्यांच्यापेक्षा सुंदर या जगातामध्ये कोणी नाही. हे भगवंताचं एक ऐश्वर आहे, सौंदर्य. अप्सरा रंभा उर्वशी सुद्धा फेक्या पडतील. जो भगवंताचं एकदा मुखकमल चितवन, भगवंताची कृपादृष्टी, मुखाचं दर्शन ज्याने घेतलेलं आहे, त्याला जगतामध्ये दुसरं दर्शन करण्याकरता काही शिल्लक राहत नाही. सूरदास, जेव्हा भगवंतांनी सूरदास त्यांना डोळे दिले एक दिवस आणि ते सगळीकडे फिरून आले आणि म्हणले, भगवंता तुझे डोळे परत घे, कारण तुमचं दर्शन झाल्यानंतर या भौतिक जगात पाहण्यासारखं काही नाहीये. मला फक्त तुमचं दर्शन झालं तर तुमचे डोळे आता तुम्ही परत घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. भगवंताचं मुख पहा, भगवंताचं दर्शन करा. हे डोळ्याचं काम आहे. पण आपण ते ऐकत नाही, आपण ते करत नाही. भगवंताचा अवतार झाल्यानंतर भगवंत अवतारी आहेत. स्वयं कृष्णस्तु भगवान स्वयं, स्वतः भगवंत कृष्ण या ब्रह्मदेवाच्या, या कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या एका प्राकट्यामध्ये, आयुष्यामध्ये भगवंत एकदा प्रकट होतात आणि ते आत्ता 27व्या युगामध्ये भगवंत या कलियुगाच्या अगोदर प्रकट झाले होते. कृष्णस्तु भगवान स्वयं येते चांश कला पुंसा. अनेक अवतार आहेत. ते अवतारांचे अवतार, कला अवतार, अंश अवतार. पण भगवान कृष्ण, कृष्णस्तु भगवान स्वयं व्यासाने लिहिलेलं आहे. सुखदेव गोस्वामी सांगतायत. आणि त्यामुळं सगळीकडे आनंद चाललेला आहे गोकुळामध्ये. जिकडं पाहावं तिकडं आनंदी आनंद चाललेला आहे आणि सर्वजण भगवंताच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत. आणखी लोक काय करतायत, येताना आणि जाताना सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. येता जाता काय करतायत, भगवंताचं नाम संकीर्तन करतायत. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. आपणही नाम संकीर्तन केलं तर भगवंत आपल्या मुखामधून जे आपलं नाम येतं ते भगवंत आहेत. अभिन्नत्वात नाम नामिनो. जेवढी शक्ती भगवंतामध्ये आहे तेवढी शक्ती भगवंताच्या नामामध्ये आहे. भगवंतांनी नाम वेगळं नाहीये, नाम सुद्धा भगवंत आहेत. आणि हे सर्वजण काय करतायत, सदा नाम वाचे गाती, संकीर्तन करतायत. सारखं मुखाने भगवंताचं नाम घेऊ लागलेले आहेत. प्रेमे आनंदे नाचती. आणि भगवंताविषयी त्यांना प्रेम आहे, भगवंताविषयी प्रेम आहे, आदर आहे, आपुलकी आहे. आणि म्हणून त्या प्रेमामध्ये, आनंदामध्ये नाचू लागलेले आहेत, नृत्य करू लागलेले आहेत, संकीर्तन करू लागलेले आहेत. आपण दररोज पाहतो मंगल आरतीमध्ये, रंगार आरतीमध्ये, सर्व आरती, गुरुपूजा, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस संकीर्तन होतं त्या ठिकाणी सर्वजण नृत्य करतात, आनंदाने नाचतात. आणि तेच गोकुळ आहे. ज्या ठिकाणी संकीर्तन आहे, ज्या ठिकाणी आनंदाने प्रेमाने भक्त नाचतायत भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये, तेच गोकुळ आहे. त्या ठिकाणी भगवंत आहेत. दुसरीकडे आपल्याला गोकुळ, वृंदावन शोधायची, भगवंतांना शोधायची आवश्यकता नाहीये. तुका म्हणे हारती दोष, आनंदाने करिता घोष. जे काही दोष असतील आपल्यामध्ये, अनेक अनेक जन्म, करोडो करोडो जन्म, त्यानंतर मनुष्य योनी प्राप्त होते. आणि अनेक अनेक जन्मामध्ये जे आपले कल्मश आहेत, अपराध आहेत, पाप आहे, आपल्या हृदयामध्ये साठलेली घाण आहे, ती काय होते,
धुवून जाते. केव्हा? आपण जेव्हा भगवंताचं नाम घेतो, नामजप करतो, संकीर्तन करतो आणि आनंदाने भगवंताच्या नामाचा घोष करतो. कृष्ण कन्हैया लाल की जय. जेव्हा आपण असा जय जयकार करतो, राधा वृंदावन चंद्र की जय असा आपण जय जयकार करतो, तेव्हा काय होतो? आपले सगळे दोष त्या ठिकाणी दूर होतात. अशा प्रकारे गोकुळामध्ये सर्वजण आनंदामध्ये आहेत. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जेव्हा भगवंत प्रकट होतात, भगवंताचं एक नाव आहे आनंद आणि दुसरा एक आनंद आहे. सुखाच्या पलीकडं, सुखापेक्षा खूप श्रेष्ठ आनंद हा शब्द आहे. आणि ते भगवंताचं नाव सुद्धा आनंद आहे. आणि त्या आनंदामध्ये सर्वजण काय करू लागलेले आहेत? आनंदाने करीती घोष. गीतेमध्ये भगवान सांगतायत सततम कीर्तयंतो मा, किंवा चैतन्य महाप्रभू सांगतायत कीर्तनीय सदा हरी नित्यम भागवत सेवया. जेव्हा आपण अशा प्रकारे सतत अखंड नित्य भगवंताचं नामस्मरण करू, नामसंकीर्तन करू, तेव्हा आपले सुद्धा दोष त्या ठिकाणी संपतील. आपण सुद्धा आपलं हृदय निर्मळ होईल आणि हृदयामध्ये परमात्मा, परमात्म्याच्या ठिकाणी हृदयामध्ये भगवंत प्रकट होतील. जेव्हा आपलं गोकुळ, गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे गायी, ज्या ठिकाणी गायीची सेवा आहे, ज्या ठिकाणी गो माता आहे, त्या ठिकाणी भगवंत येऊन स्वतः गायीची सेवा करतात. आणि आपलं शरीर हे सुद्धा गोकुळ होईल. केव्हा? आपले इंद्रिय शुद्ध होतील, आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लागतील आणि आपलं हृदय शुद्ध होईल आणि भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतील, भगवंत आपल्या हृदयामध्ये वास करतील. तेव्हा आपल्या सुद्धा देह देवाचे मंदिर आत बाहेर निर्मळ, जेव्हा ते निर्मळ होईल, शुद्ध होईल, तेव्हा भगवंत त्या ठिकाणी येतील. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा भाव आहे. तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतायत, होता कृष्णाचा अवतार, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. तर दुष्टाची कथा आपण या ठिकाणी श्रीधर स्वामीच्या शब्दातून पाहणार आहोत. दुष्ट एक कथा आहे. अनेक राक्षस येतात, बालकृष्णाला मारण्यासाठी कंस पाठवतो. मामा, कंस मामा आहे आणि कंस काय करतो? एक एक राक्षसांना पाठवतो. पण भगवंत काय करतात? एक खिलोना, लहान मूल जसं आपले खेळणं हातामध्ये असतं आणि ते तोडून मोडून टाकतं काही वेळामध्ये, क्षणामध्ये, तसं भगवंत काय करतात? जेवढे राक्षस येतील कंसाने पाठवलेले, सर्वांना त्या ठिकाणी भगवंत मारून टाकतात. भगवंत लहान आहेत, 2 दिवसाचे, 4 दिवसाचे, 5 दिवसाचे, पण भगवंत लहान आहेत म्हणून भगवंताची शक्ती कमी नाहीये. भगवंताची जेवढी शक्ती, भगवंत 100-125 वर्षाचे असताना जेवढी शक्ती आहे, तेवढी शक्ती बालकृष्णाची सुद्धा आहे. कन्हैयालाल, कन्हैयाची सुद्धा तेवढीच शक्ती आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अजिबात कमी जास्त होत नाही. ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. भगवंत पूर्ण आहेत आणि भगवंतांनी निर्माण केलेली सृष्टी सुद्धा पूर्ण आहे. आध्यात्मिक जगत पूर्ण आहे आणि भौतिक सृष्टी सुद्धा पूर्ण आहे. पण आपल्याला काय वाटतं? काहीतरी कमी आहे, काहीतरी अपूर्ण आहे. पण भगवंत अपूर्ण काही ठेवत नाहीत. भगवंतांनी सर्वासाठी सर्व काही दिलेलं आहे म्हणून भगवंत पूर्ण आहे. तर या ठिकाणी तो कंस आहे, कंस. कंसाने ते जी मुलगी होती सातवी, सातवा गर्भ देवकीचा गायब झाला आणि जी नंद महाराजांच्या गोकुळातून वसुदेवाने जी मुलगी आणली होती, मायादेवी, जी कंसाच्या हातून निसटली, आकाशामध्ये गेली
अष्टभुजा रूपामध्ये प्रकट झाली मायादेवी आणि कंसाला सांगितलं तुझा वैरी दुसरीकडे वाढतोय. त्यावेळेस कंसाला पुन्हा भीती वाटू लागली. कंस सारखं आठवू लागला, आठव्याचा आठव करू लागला, भगवंताचं स्मरण करू लागला, कृष्णाचं स्मरण करू लागला. पण कसं? शत्रू भावामध्ये, विरुद्ध भावामध्ये, शत्रू रूपामध्ये. आणि त्यावेळेस त्याला चिंता वाटू लागली. या मायादेवीने सांगितलं की तुझा शत्रू दुसरीकडे वाढतोय, गोकुळामध्ये वाढतोय. कंस घाबरलेला आहे. दुष्टात चळकाप सुटला. तुकाराम महाराज म्हणतात जसं चळकाप सुटतो तशा प्रकारे भीती या कंसाला वाटू लागली. आता आपला मृत्यू जवळ आलेला आहे. काय करावं, कुणाला पाठवावं, आणि ते बालकृष्ण आहे त्याला मारावं, त्याला पकडावं, अशा प्रकारचा विचार कंस करू लागला होता. आणि इतक्यामध्ये त्या ठिकाणी एक राक्षस येतो, महाबळ. महाबळ नावाचा राक्षस आहे. श्रीधर स्वामी ते कथा सांगतायत. ही कथा भागवतामध्ये, हरिवंश पुराणामध्ये नाहीये. श्रीधर स्वामी सांगतायत हे नारद पुराणामधून घेतलेली कथा आहे. महाबळ दैत्य त्या ठिकाणी आला आणि कंसाला म्हणला घाबरू नको, मी गोकुळामध्ये जातो आणि तुझा शत्रू ते छोटस बाळ 4-5 दिवसाचं मी त्याला मारून येईल. अशा प्रकारे महाबळ त्या ठिकाणी कंसाला बोललेलं आहे. कंसाला आनंद झाला. कंसाने त्याचा गौरव केलेला आहे आणि त्याला पाठवलेलं आहे. आणि ज्याला ज्याला कंसाने पाठवलं भगवंताकडं त्यातलं कुणी परत आलेलं नाहीये. यद गत्वा न निवर्तन्ते. जसं वैकुंठामध्ये गेलेलं कुणी परत येत नाही तसं कंसाने पाठवलेलं कुठलाही असुर परत आलेलं नाहीये. भगवंतानी त्याला मुक्त केलेलं आहे. भगवंत सर्वांना मुक्त करतात. भक्तांनाच नाहीये तर असुरांना सुद्धा. विरुद्ध भावामध्ये आलेली दुष्ट चांडाळिनी, खेचरी, पुतना तिचा सुद्धा उद्धार करतात. तिला सुद्धा धात्रीचं त्या ठिकाणी पद देतात. अशा प्रकारची मुक्ती देणारे केवळ एक भगवंत आहेत. म्हणून भगवंताचं नाव आहे मुकुंद, जे मुक्तीचे दाता आहेत. तो महाबळ दैत्य निघालेला आहे मथुरेवरून गोकुळामध्ये. आणि जाताना त्यांनी रूप आपलं पालटलेलं आहे. ब्राह्मणाचा वेश घेतलेला आहे. धोतर, यज्ञोपयुक्त, गळ्यामध्ये माळा, अशा प्रकारे कपटी वेश. असुर काय असतात? कपटी असतात. हातामध्ये पंचांग घेतलेलं आहे, टिळे लावलेले आहेत, पण अंतःकरणामध्ये कापट्य आहे. परी अंतरी दुराचार. जसं एक फळ असतं, वर्ण ते आपल्याला चांगलं वाटतं पण आतमध्ये ते कडू असतं. कवंडळ नावाचं फळ आहे. तशा प्रकारे हा वरून टिळे वगैरे लावलेला आहे, धोती नेसलेला आहे, जानवं घातलेलं आहे, गळ्यामध्ये माळा मिरवत आहेत, पण अंतःकरणामध्ये कपट आहे. जसं बगळा त्या ठिकाणी ध्यान करतो समुद्राच्या काठावर, पाण्याच्या काठावर, तशा प्रकारे दांभिक हा महाबळ दैत्य विश्वासघाती कपट वेशामध्ये गोकुळामध्ये निघालेला आहे. आणि ज्यावेळेस हा गोकुळामध्ये चाललेला आहे, गवळी पाहताय धूर्त महाबळ हा ब्राह्मण कुठून आलेला आहे. सुंदर अशा प्रकारच्या माळा टिळक लावलेलं आहे, हातामध्ये पंचांग घेतलेला आहे. हा ब्राह्मण कुठून आला? सर्व त्या ठिकाणी गवळी काय करू लागले? रस्त्यामध्ये जे भेटतील त्याला नमस्कार करू लागले. ब्राह्मणाला काय म्हणतात? भूदेव. या भूमीवर हे ब्राह्मण देवाचे प्रतिनिधी आहेत. आणि जेव्हा ब्राह्मण गोकुळामध्ये आला, नंद महाराजच्या अंगणामध्ये आलेलं आहे, सगळे गवळी त्या ठिकाणी नमस्कार करू लागलेले आहेत. बसायला त्याला आसन दिलेलं आहे, पूजा केलेली आहे. आणि यशोदा बालकृष्णाला घेऊन त्या ठिकाणी स्तनपान करत होती. यशोदा त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला म्हणते,
महाराज देवा ब्राह्मणा तुम्ही कुठून आले? तुम्ही आमच्या या मुलाचं जातक बघा, पंचांग बघा, कुंडली बघा, जन्मकाळाची दशा बघा आणि आम्हाला सांगा आमच्या मुलाचं भविष्य. पूर्वी गर्गमुनींनी जातक सांगितलं, सगळं शुभ ग्रह आहेत, परम कल्याणकारी असा आमचा मुलगा आहे, अशा प्रकारे गर्गमुनींनी सांगितलंय. पण तुम्ही सुद्धा काय करा, एकदा बघा. कारण त्यांना वाटलं, यशोदेला वाटलं हा ब्राह्मण खूप उच्च ज्ञानी विद्वान आहे, याच्याकडून आपल्या कन्हैयाचं भविष्य त्या ठिकाणी विचारू लागलेली आहे. आणि त्यावेळेस तो महाबळ कपटी ब्राह्मण काय सांगतो, म्हणे गर्गादी ऋषीश्वर सकळ चुकले गुणाकार, सर्वांचे मुळी साचार कृष्ण उपजला जानपा. हा कृष्ण काय झालेला आहे, सर्वांच्या मुळावर जन्मलेला आहे. आणि गर्गादी मुनींनी जे जातक बघितलं, पंचांग बघितलं, त्यांचा गुणाकार चुकलेला आहे, त्यांचं गणित चुकलेलं आहे. आणि हा तुमच्या कुळाच्या मुळावर हा बाळक जन्मलेला आहे. याला उपजताच मूळ शांती म्हणतो ना आपण, अशा प्रकारचं मूळ त्याला लागलेलं आहे. आणि हा सर्वांना निर्मूळ करील, याच्या पायी गोकुळ निर्जाळलेलं सर्वही. हा सर्वांना निर्मूळ करणार आहे. तो महाबळ तो दैत्य बोलू लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ निघतो, हा सर्वांचा मूळ आहे. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या अगोदरचा मूळ स्त्रोत सर्वांचा, हा दुसरा अर्थ आहे. ते भगवंत आहेत, सर्व जगताचे स्त्रोत आहेत. आणि हा सर्वांना निर्मूळ करणार आहे. सर्वांना म्हणजे जे पृथ्वीला भार झालेलं आहे, जे ब्रह्मदेवानी पृथ्वीनी सर्व देवतांनी भगवंतांना गारानं सांगितलं होतं की कंस माजलेला आहे, आणि कंसाचे सोबतचे सगळे मित्र मंडळी राक्षस कसे त्रास देऊ लागलेले आहेत भक्तांना, गायींना, ब्राह्मणांना, ते गारानं भगवंतांनी ऐकलेलं आहे. आणि म्हणून भगवंत सर्वांचं निर्मूळ करणार आहेत, या गोकुळामध्ये त्याच्यासाठी आलेले आहेत. पुढे काय सांगतो महाबळी, घरचे माझी नेऊन जिताची पुरावे एक क्षणी, तरीच कल्याण तुम्हा लागून निश्चय जाणे. बाळ नव्हे हा काळ, तो सांगतो हा बाळ नाहीये, हा काळ आहे. पण काळ हा गोकुळवासियासाठी नाहीये, काळ हा भक्तासाठी नाहीये. हे बाळ काय आहे, हे असुरासाठी, राक्षसासाठी काळ आहे. गिळील तुमचे कुळ सकळ, ऐसे ऐकताची वैकुंठ बाळ, काय चरित्र मांडले. जेव्हा कृष्ण कन्हैयानं ऐकलं या महाबाळाचे शब्द, तेव्हा भगवंत लीला करतात. तुम्ही टीव्ही मध्ये पाहिलं असेल, चित्रपटामध्ये पाहिलं असेल, भगवंत काय लीला करतात. भगवंत विचित्र चरित्र, भगवंताचं चरित्र आहे. माया चक्र चालक भगवंत आहेत. भगवंतानी आपली माया त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे. जेव्हा त्यांनी ऐकलं महाबाळाच्या मुखातून, हा बाळ नेऊन बाहेर खड्ड्यात टाका तर तुम्हाला त्या ठिकाणी शांती मिळेल, तेव्हा भगवंतांनी लीला सुरू केली. आणि जे दह्याचे मटके होते, लोण्याचे मटके होते, दुधाचे, सगळे येऊन त्या महाबाळाच्या डोक्यावर आपटू लागले. लाटणं लाटणं त्याच्या मुखामध्ये घुसलेलं आहे. आप्पा दादा सुनाना दादा, अशा प्रकारे कौतुक त्या ठिकाणी सगळेजण पाहू लागलेले आहेत. घरामध्ये ज्या नंद बाबाच्या यशोदेच्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू होत्या, देवाऱ्याच्या समोर पाठ होते, ते हवेतून जसं पक्षी येतात आणि धडकतात, तशा प्रकारे येऊन सगळ्या वस्तू त्या महाबाळाच्या अंगावर त्या ठिकाणी पडू लागल्या. पाटा, वरवंटा, मुसळ, पाट, ज्यावेळेस अशा प्रकारे चौक्या, पहारा, अरगळा, कुदळी, कुराडी, सगळ्या वस्तू, गौऱ्या होत्या, गौऱ्या जसं जनाबाईच्या गौऱ्या होत्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, तशा यशोदे मातेच्या ठिकाणी जे गौऱ्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या, त्या गौऱ्या सुद्धा जसे आकाशामध्ये पक्षी धावतात, तशा धावत धावत येऊन त्या महाबाळाला त्या ठिकाणी मारू लागल्या. मुसळाचा मार त्या ठिकाणी बसू लागला.
आणि महाबाळाचं पंचांग त्या ठिकाणी फाटलेलं आहे, धोतर त्या ठिकाणी फिटू लागलेलं आहे आणि तो पळण्याचा प्रयत्न करू लागला, धावू लागलेला आहे. सगळे गवळी हसतायत. हे बालकृष्णाची लीला आहे. भगवंताने काही नाही केलं, फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि सगळ्या वस्तू त्या महाबाळाला मारायसाठी धावू लागलेले आहेत. सगळ्या गवळणी गदा गदा हसू लागलेले आहेत. गवळणी म्हणतात, हा अपवित्र पापखानी अपवित्र अशा प्रकारची याची वाणी आहे आणि बरं झालं याला देवानी शिक्षा केली. हा कपटी गोकुळाच्या बाहेर पळू लागलेला आहे आणि धावत 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 त्या ठिकाणी आलेला आहे कंसाच्या जवळ. हे नवे मानवी कळा तो अवतरला श्री विष्णू, पदार्थ मात्रासी जीव आला. भगवंताच्या कृपेने सगळे पदार्थ सगळ्या वस्तू धावू लागल्या त्याच्या माग आणि तो पुढं पुढं धावू लागला. त्याचं धोतर सांभाळता सांभाळता नाकीनं वालं कंसाजवळ आलेलं आहे. कंसासी म्हणे महाबळ, गोकुळी वाढतो तुझा काळ, तो दिसतो जरी बाळ परी ना कळे कृतांता. काळालाही तो आकुळू शकत नाही. अशा प्रकारे काळाचा एक काळ, जगाचे बाप भगवंत बाळकृष्ण रूपामध्ये आलेले आहेत आणि कंसा आता तुझं काही खरं नाहीये, तुझं मरण जवळ आलेलं आहे. अशा प्रकारे महाबाळाने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे. कंस आता घाबरला, पुन्हा काय करू कसं करू, आपला दुष्ट शत्रू आहे, शत्रूला तरी मारलं पाहिजे. साप लहान असेल तरी घरात पाळायचा नाही, त्याला मारलं पाहिजे. अग्नी छोटा असेल तर आपलं घर जाळू शकतो, अग्नीला विझवलं पाहिजे. तसं शत्रू लहान असेल तरी त्याला आपण मारलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार तो कंस करू लागला. आता कुणाला पाठवावं इतक्यामध्ये पुतना त्या ठिकाणी आलेली, जी खेचरी आहे, दुष्ट. आणि मग ते कंसाला बोलू लागली, मी जाते गोकुळामध्ये आणि क्षणामध्ये तुझा वैरी शोधून मारते. तू अजिबात घाबरू नको, कारण मला अनेक प्रकारच्या कपट कला कुसरी येतात. जी खेचरी आहे, गुप्त व्हायचं, आकाशमार्गे त्या ठिकाणी भ्रमण करायचं, अनेक प्रकारच्या विद्या, कपट विद्या तिला येत होत्या. कपटीपणाचे सर्व प्रकार. अशा प्रकारे ती पुतना कंसाला बोलू लागलेली आहे. मला आज्ञा दे. कंस आनंदलेला आहे, तिचाही गौरव केलेला आहे, साडी चोळी तिला दिलेली आहे, कारण पुन्हा भेट होणार नाहीये. अशा प्रकारे कपट स्वरूप ती निघालेली आहे खेचरी आकाशमार्गे. रस्त्यामध्ये जाता जाता वृंदावन गोकुळ ब्रजमंडलामध्ये जेवढे जेवढे लहान बालक 10 दिवसाच्या आतले आहेत सर्वांना ती मारू लागलेली आहे, दाताखाली रगडू लागलेली आहे, खाऊ लागलेली आहे, रक्त पिऊ लागलेली आहे. आणि असं करता 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 गोकुळामध्ये पोचलेली आहे. आणि गोकुळामध्ये जाताना तिने काय केलं, वेश पालटला. जसं महाबाळानं वेश पालटला होता तशाच प्रकारे पुतणीने सुद्धा आपला वेश पालटलेला आहे. सुंदर अशा प्रकारचं रूप घेतलेलं आहे. रंभा जशी असावी किंवा लक्ष्मी असावी, अलंकार अनेक घातलेले आहेत, वस्त्र सुंदर नेसलेले आहेत. परम चांडाळी अशा प्रकारची पुतना आहे. पण कंसाची आज्ञा, भगवंताची आज्ञा ऐकत नाही, फक्त कंस असुरांची आज्ञा ऐकणारी अशा प्रकारची पुतना आहे. दुराचारी आहे. दुष्ट अशा प्रकारची पुतना त्या ठिकाणी राक्षसी गावोगावची बालक मारू लागलेली आहे. आणि तिला पाहून लोक त्या ठिकाणी भ्रमित होतात. महामाया आहे. मायादेवी काय करते, आपल्याला भ्रमित करते. आपलं कोण परक कोण, चांगलं काय वाईट काय,
भगवंत कोण, आपण कोण, आपलं कर्तव्य काय, हे त्या ठिकाणी ओळखू देत नाही ती महामाया. आणि या पुतणीला पाहून, तिचं सौंदर्य पाहून लोक भ्रमित झालेले आहेत. ही राक्षसी आहे हे लोकांना माहिती नाही. ते म्हणतात लक्ष्मी आली आपल्या घरी. अशा प्रकारे बालकांना मारणारी महामारी गोकुळामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे. आणि तिच्या स्तनामध्ये विष आहे. आणि त्या बालकांच्या मुखाला लावल्याबरोबर बालक त्या ठिकाणी मुख लावल्याबरोबर गतप्राण होत आहेत, मृत्यू पावत आहेत. गोकुळामध्ये आली आणि नंद महाराजाच्या यशोदेच्या महालामध्ये आलेली आहे, पाळण्याजवळ आलेली आहे, भगवंताच्या कन्हैयाच्या पाळण्याजवळ आलेली आहे आणि भगवंताला पाहू लागली. भगवंताची बाललीला पाहून सर्वांना सुख वाटतं. नीलवर्ण केश कुरळ, आकर्ण नेत्र, विशाळ भाळ, दिव्य पिंपळ पान सुडाळ, झगझगीत सतेज, कर्णी कुंडले तळपती, लघुदंत चौकीचे झळकती, सुहास्य वदन श्रीपती, कंठी शोभती वागनके, पदक एकावळी मुक्तहार, तेने शोभला बाळ दिगंबर. दिगंबर रूपामध्ये भगवंत आहेत. वाकी बिंदली परिकर तडित प्राय, चिमणी बोटे चिमणे हात, छोटेसे मेरे मदन गोपाल, चिमण्या मुद्रिका, चिमणी कठीमेकला, क्षुद्र घंटा किनकिनिती, पायी पैजन वाळे वाजती, चरणांगुष्ट धरिला हाती, करार विंदेन पदार विंदम, मुखार विंदेन विनिवेशयंतम, वटस्य पत्रस्य पुटे शयानम, बालम मुकुंदम मनसा स्मरामी. जसं मार्कंडेय ऋषीला दर्शन दिलं होतं बाल रूपामध्ये, वटपत्राच्या वडाच्या पानावर भगवंत बाल रूपामध्ये प्रलय कालामध्ये मार्कंडेय ऋषीला दिसले होते. तशा प्रकारे छोटं बाल स्वरूप आपला अंगठा पायाचा मुखामध्ये दोन्ही हातांनी पकडून धरलेलं आहे आणि ते भगवंत त्या ठिकाणी पाळण्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं रूप भगवंताचं दिसू लागलेलं आहे. जे जे भक्त चरणी रंगती, गोड म्हणून वाखाणती, ती गोडी पाहाव्या श्रीपती जपत होता भाऊ. भगवंत म्हणत होते माझ्या चरणामध्ये असं काय आहे, ज्या चरणातून, ज्या अंगुष्ट्यातून गंगा प्रकट झाली, जे जे भक्त माझ्या चरणाची त्या ठिकाणी ओढ त्यांना लागलेली आहे, चरणाची सेवा करतात, चरणाकडे आकर्षित होतात, या चरणामध्ये काय आहे एवढं विशेष ते पाहायचं होतं. आणि भगवंत बालरूपामध्ये त्या अंगुष्ट त्या ठिकाणी आपलाच अंगठा सोकू लागलेले आहेत. गोडीने चरण चोकी श्रीपती, या लागी भक्तांच्या मिठ्या पडती, पालखा जवळ निश्चित पुतना उभी असते. ती पुतना पाहू लागलेली. पुतनेचं किती भाग्य आहे, एवढी दुष्ट आहे पण भगवंताचं दर्शन करू लागलेले आहे. आणि भगवंताचं दर्शन होणं हे महाभाग्य असल्याशिवाय होत नाही, दुष्ट असली तरी. ती पुतना कोण होती, पूर्व जन्मामध्ये बली महाराजांची बहीण होती का मुलगी होती. आणि तिनं ज्यावेळेस वामन रूपामध्ये भगवंताला पाहिलं तेव्हा तिचं वात्सल्य त्या ठिकाणी प्रकट झालं आणि ती म्हणली असा बाळ असेल तर मी त्याला माझं दूध पाजेल, असा बाळ मला व्हावा. आणि भगवंतानी ते नोट केलं आणि भगवंतानी ते पुतणीला आपलं स्तन पाजण्याचं त्या ठिकाणी परमिशन दिलेलं आहे. आणि काही वेळामध्ये भगवंत वामन रूपामध्ये त्रिविक्रम रूपामध्ये प्रकट झाले, बळीचं सर्व राज्य हरण केलं. तेव्हा तिचा भाव त्या ठिकाणी बदलला आणि म्हणली मी याला विष पाजून मारून टाकीन. भगवंतानी तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पुतणीला अवसर दिलेला आहे. भगवंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात, भक्तांच्या करत नाहीत असं कधी होईल का? दुष्टांच्या करतात, राक्षसांच्या करतात, अभक्तांच्या करतात. तर भगवंत आपल्या भक्तांची त्या ठिकाणी इच्छा लगेच पूर्ण करतात, त्याच्यामध्ये शंका नाहीये. पुतना जवळ आलेली आहे, भगवंताचं दर्शन केलं, भगवंतांनी डोळे झाकलेले आहेत, पुतणीला भगवंताला उचलून घेतलेलं आहे आणि आपलं स्तन
कन्हैयाच्या मुखामध्ये देऊ लागलेले. भगवंतांनी डोळे झाकले आणि दोन्ही हातांनी पुतणेला पकडलेलं आहे. पुतणेचं स्तन पकडलेलं आहे. पुतना स्तनपान करू लागली. भगवंतांनी डोळे झाकले आणि महादेवांना आवाहन केलं, वैष्णवांना यथाशंभू, महादेवा, जसं शिवजींनी हलाहल विष समुद्र मंथनातून निघालेलं प्राशन केलं होतं, तशा प्रकारे या ठिकाणी विष आलेलं आहे. हे तुमच्या वाट्याचं आहे. भगवंत आपल्या भक्तांना काय करतात? मान सन्मान देतात. महादेवांना विष दिलेलं आहे आणि मग भगवंतांनी जे दूध होतं ते त्या ठिकाणी पिऊ लागलेले आहे. हाती धरुणी असताना मुखी घाली जगत जीवन, पुतनेच्या खांद्यावरी जाणं एक हात ठेविला. विष शोषिले संपूर्ण, दुग्धही गेले सरून, सर्वांगीच्या शिरा ओढून तुंबडी एकची लागली. आणि जेव्हा विष संपलं, दूध संपलं, पण भगवंत काही तिचा स्तन सोडत नाहीत. भगवंत ज्यांना पकडतात त्यांना कधी सोडत नाहीत. अशा प्रकारे बालकृष्ण पुतणेला पकडलेलं आहे. पुतणेला नवल वाटलं, तिच्या शिरा सगळ्या त्या ठिकाणी भगवंत ओढू लागले. विष शोषून हे बाळ वाचलं कसं? पुतना त्या ठिकाणी थरथर कापू लागली. मुंच मुंच भागवतामध्ये शब्द आहे. पुतना म्हणते, सोड सोड मला सोड. अशा प्रकारे ते भगवंताला त्या ठिकाणी विनवणी करू लागलेली कन्हैयाला, सोड सोड बाळा मला सोड, मी पुन्हा तुझ्याकडे येणार नाही, या गोकुळामध्ये मी पुन्हा येणार नाही. भगवंत म्हणतात, मी तुला मुक्ती देणार आहे, तर तू पुन्हा कशी काय येणार? अशा प्रकारे डोळे झाकून भगवंत त्या ठिकाणी लीला करतात. सावळे गोपाळे माझी आई, सोडी सोडी कृष्णे कानाई, म्हणून मुखाकडे पुतना विलोकी सद्गद, सोडी वेदका वनमाळी, तुझी माता कैसी वाचली, धन्य ती यशोदा, ती कशी तुला स्तनपान करते, मी एकदा आले तर माझी अवस्था झाली. धन्य ती यशोदा वेल्लाळी, स्तनपान करवित होते. माझा शोषिशी जीव प्राण, खाली पडे मूर्छा येऊन, परी जगत जीवन सोडेना. सगळ गात्रे शोषिली, पुतना अवलोकी वनमाळी, तव ते मूर्ती सावळे हृदयावरी विराजे. पुतना भगवंताचं दर्शन करते, भगवंताच्या मुखाकडे पाहते. सावळ सुंदर अशा प्रकारचं रूप तिनं आपल्या डोळ्यामध्ये साठवलेलं आहे. पुतनेची शेवटची घडी आलेली आहे. अंतकाळ, अंतकालेचे मामे व स्मरणमुक्त कलेवरम. जसं भीष्माचार्यांनी अंतकाळामध्ये द्वारकाधीश भगवंताचं दर्शन केलं, तसं पुतना कृष्ण कन्हैया बालकृष्णांचं दर्शन करू लागलेले, कन्हैयाचं दर्शन करू लागलेले. अवलोकित कृष्णाचे वदन, हृदय बिंबले तेचे ध्यान, मुखी करी हरिस्मरण. कृष्णा गोविंदा माधवा, मुकुंदा मुरारी श्रीहरी, माझा भवपाश निर्धारी छेदी आता विश्वेशा. आता माझा भवबंधन, भवपाश तू तोडून टाक. अशा प्रकारे पुतना विनंती करू लागलेले. स्थूल लिंग कारण महाकारण, हरीने शोषिले न लागत क्षण. दश इंद्रिय पंच प्राण शोषी, अंतःकरण चतुष्टय, अवस्था भोग भोगुनी स्थाने, संपूर्ण शोषिली, पुतनेचे भाग्य वानावे कवने. केली धन्य भगवंते, भगवंतांनी पुतनेला सुद्धा धन्य केलं. काय तिचं भाग्य, गेला पुतनेचा प्राण, तरी न सोडी जगत जीवन. पुतनेचा प्राण गेला तरी भगवंत तिला सोडायला तयार नाहीत. यशोदा पाये घरात येऊन, तो विशाळ अशा प्रकारे त्या ठिकाणी विशाळ रूप त्या ठिकाणी पुतनेचा प्राण गेलेला आहे. कृष्ण कन्हैया लाल की जय. आणि ते पुतना घराच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी पडलेलं आहे. 12 योजनं अशा प्रकारचं लांब तिचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि भगवंत तिच्या हृदयावर खेळू लागलेले आहेत. भगवंत काही सोडत नाहीत. महाभयानक विक्राळ वदन, पुतना आपल्या मूळ रूपामध्ये आलेली आहे. भयानक दंत दाडा, भ्यासूर वर्ण, जिव्हा लांब सिंदूर वर्ण, लळलळे मुखाबाहेरी, भाली शेंदूर चर्चिला, बाबर झोटी भयंकर, की ताटिकाची निर्धार. कृष्ण अवतारी जन्मली जी ताटिका राम अवतारामध्ये आली होती, लेडीज फर्स्ट, तीच त्या ठिकाणी भगवान कृष्णाच्या समोर अवतारामध्ये ताटिका या ठिकाणी या
पुतणेच्या रूपामध्ये आलेली आहे. नरशिरांच्या माळा यशोदेने देखिली ते वेळा, हाक फोडून बोलावी सकाळा, धावा धावा म्हणते. यशोदा रोहिणी ज्या मूर्छित पडल्या होत्या त्या ठिकाणी उठलेल्या आहेत आणि एकच हाक दिलेली आहे, धावा धावा. राक्षसीने आपल्या बाळकृष्णाला उचललेलं आहे. अशा प्रकारे सगळे गवळी त्या ठिकाणी धावू लागले. गोकुळामध्ये सगळे लोक त्या ठिकाणी धावत आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेले. गवळी पाहती सकळ, तिच्या वक्षस्थळी घननिळ, सच्चिदानंद घन निर्मळ, स्तनमुखी धरला असे. गवळी पाहतायत त्या राक्षसीच्या वक्षस्थळावर भगवंत मुखामध्ये स्तन घेऊन त्या ठिकाणी खेळू लागलेले आहेत. गवळी आणि कृष्ण उचललेला यशोदेपाशी दिदला, अश्रू वाहती मातेच्या डोळा, हृदय धरून स्पंदत. गवळ्याने काय केलं, कृष्णाला उचललं, यशोदेजवळ दिलेलं आहे. यशोदेच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू व्हावं लागले आणि कोणी याला अभिषेक त्या ठिकाणी अश्रूचा झालेला आहे. कोणी निंबलोन करू लागलेलं आहे. कोणी माती त्या रस्त्याची वाटेची आणून वाळून टाकतं. कोणी गाईच्या खोराची माती आणलेली आहे. कोणी त्या ठिकाणी गोमूत्र गोबर आणलेलं आहे आणि भगवंताला त्या ठिकाणी शुद्धीकरण करू लागलेले आहेत. भगवंत शुद्ध आहेत. भगवंतांना शुद्धीकरणाची आवश्यकता नाही. जसं तुळशी किंवा तूप याला शुद्धीकरणाची आवश्यकता नाही, गाईला शुद्धीकरणाची आवश्यकता नाही, तसं भगवंताला शुद्धीकरणाची आवश्यकता पडेल का? नाही. पण या गोपाळांचा भाव आहे, गोपींचा भाव आहे. माताजी लोक सगळे त्या ठिकाणी भगवंताची दृष्ट काढू लागले आणि सर्वजण म्हणतात की बरं देवानंच आमच्या कन्हैयाला वाचवलं, मोठं संकट त्या ठिकाणी टळलेलं आहे. भगवंताने आमच्या बाळाला वाचवलेलं आहे. पूर्वीचं आमचं काहीतरी पुण्य असेल म्हणून हे विघ्न टळलं. तेव्हा नंद महाराज गोकुळामध्ये नव्हते, ते कर भरण्यासाठी मथुरेला गेले होते आणि येताना त्यांनी पाहिलं पुतणेचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि सर्वजण त्या प्रेताला त्या ठिकाणी अग्नी दिलेलं आहे. लाकडं आणून त्या प्रेताच्या आजूबाजूला रचले आणि अग्नी दिलेलं आहे सगळ्या गवळ्यांनी. आणि त्या प्रेतातून जेव्हा ते जळू लागलं पुतणेचं प्रेत, तेव्हा त्यातून काय झालं, सुगंध त्या ठिकाणी सुवास सुटलेला आहे. ज्याला भगवंत स्पर्श करतात, भगवंत तिच्या हृदयावर खेळलेले आहेत, भगवंतानी तिच्यावर कृपा केलेली आहे आणि अशा प्रकारचा सुगंध पुतणेच्या हृदय जगन्नाथ क्रीडेला अतिप्रीतीने लीला अवतारी भगवंत म्हणून अग्निसंगे सुवास येत, गोकुळी जन झाले तटेस्तन. आणि नंद मथुरेहून आले तेव्हा सर्व माहिती त्यांना त्या ठिकाणी वर्तमान सांगितलेलं आहे. यशोदेच्या मांडीवरून नंद बाबांनी कन्हैयाला उचलून घेतलेलं आहे. कन्हैयाला पाहू लागलेले आहेत. कन्हैयाला मिठी मारलेली आहे. नंदाला आनंद झाला की माझं बाळ वाचलेलं आहे आणि मग नंद महाराजांनी उत्सव केला. जसं इस्कॉन मध्ये रोज उत्सव असतो किंवा आठवड्याला उत्सव असतो किंवा रोज त्या ठिकाणी मंदिरामध्ये गोकुळ असतं, जिथं भगवंताचं नाम आहे, जिथं नृत्य आहे, जिथं संकीर्तन आहे, जिथं दर्शन आहे, जिथं कथा आहे, तेच गोकुळ आहे. जसं इस्कॉन मंदिर प्रभुपाद सांगतात हे वैकुंठापेक्षा वेगळे नाहीयेत, माझं प्रत्येक मंदिर हे वैकुंठ आहे. तसं आपलं गोकुळ प्रत्यक्ष नंद महाराज उत्सव त्या ठिकाणी करतायत. कन्हैया वाचला म्हणून अनेक गायी त्या ठिकाणी दान देऊ लागलेले आहेत, अन्नदान करू लागलेले आहेत, सगळ्या ब्राह्मणांना बोलावलेलं आहे आणि अनेक प्रकारे नंद महाराज आनंदाचा उत्सव करू लागलेले आहेत. आणि जेव्हा कंसाला बातमी समजली, पुतना मोक्ष सदनाला गेली. भगवंत काय करतात, पुतनेला सुद्धा मुक्ती देतात. कुठली? धात्री, जे माता यशोदेना मुक्ती मिळणार आहे तशा प्रकारची मुक्ती एक आपल्याला मारण्यासाठी आलेली दुष्ट राक्षसी, तिला सुद्धा भगवंत मुक्ती देतात. अशा प्रकारे मुक्तीदाता भगवंत आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीधर स्वामीच्या शब्दातून आपण भगवंताची लीला कथा या ठिकाणी ऐकलेली आहे.
पुतनेचा उद्धार झालेला आहे. भगवंत आपलाही उद्धार करतील. आपणही भगवंताचं दर्शन केलं पाहिजे, भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे, आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. तेव्हा आपलंही हृदय गोकुळाप्रमाणे निर्मळ होईल आणि भगवंत आपल्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही. हरे कृष्ण. आपण या ठिकाणी थांबूया. श्रील प्रभुपाद की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रीधर स्वामी की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभुजी. हरे क्षमा कृष्ण करा. प्रभु, दंडवत प्रणाम. झालं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काय विचारायचंय, बोलायचंय? हरे कृष्णा प्रभूजी, मला एक प्रश्न बोला. विचारायचा आहे. हरे कृष्ण. प्रभूजी, मला हे विचारायचं होतं की कंसाने इतक्या लोकांना पाठवलं, राक्षसांना, असुरांना तिथे पाठवलं भगवंतांना संपवण्याकरता, परंतु ते स्वतः का गेले नाही हो? कारण हे सगळे संपले पाहिजे ना. तो एकटा संपून उपयोग नाहीये. जसं जरासंध होता, जरासंधाला 17 वेळा भगवंतानी पराभूत केलं. जरासंधाने आणलेलं 23 अक्षनी सैन्य मारून टाकलं आणि जरासंधाला पुन्हा सोडून दिलं. पुन्हा जायचा, पुन्हा सैन्य जमा करायचा आणि पुन्हा तो स्वारी करायचा, आक्रमण करायचा. असं भगवंत हा भूभार कमी करण्यासाठी, दुष्टांना मारण्यासाठी आलेले होते. जर कंसाला एकट्याला मारलं असतं तरी बाकीचे वाचले असते. मग कंस काय एजन्सी आहे कंसाकडं. म्हणून कंस एक 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 दैत्य त्या ठिकाणी पाठवतो आणि भगवंताला आयतं गिराईक मिळतो. जसं जरासंधानं 17 वेळा 23 अक्षनी सैन्य घेऊन आला आणि भगवंतांनी सर्वांचा निपात केला, भूभार हरण केलं आणि त्यासाठी भगवंताचा अवतार आहे. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. रोज मला पण एक प्रश्न आहे. हरे कृष्ण. बोला. हरे कृष्ण. प्रभूजी, वृंदावनमध्ये तर भगवंत प्रत्यक्ष होते गोपी बरोबर, त्याच्यामुळे त्यांचा भाव लगेच बाहेर येत होता. पण आपल्या समोर तर भगवंत नाहीयेत आणि आपण भगवद्गीतेत शिकतो की भगवंत हे परमपुरुष आहेत. मग आपल्यामध्ये तो भाव कसा डेव्हलप करायचा प्रभूजी? कुठला भाव? म्हणजे भगवंतांप्रती प्रेम भाव. म्हणजे गोपी कशा त्यांचे संकट आले की नजर काढायच्या, प्रेम करायच्या त्यांच्या समोर, त्यांनी लीला केल्या की, म्हणजे मग तसा भाव आपण कसा प्रकट करायचा प्रभूजी? जसं आपण आपल्या अल्टरमध्ये जे कन्हैया आहे किंवा कृष्ण आहे, तसं आपण त्यांची भगवंताची सेवा करू शकतो. जसं गोपी बासरी ऐकल्या की सर्व काम धंदा, पती सासू मुलं सगळं सोडून, वस्त्र नेसत असले तर अर्धे वस्त्र, श्रंगार करत असले तर अर्धे श्रंगार, सर्व सगळं त्या ठिकाणी जे आहे ते सगळं सोडून, सर्वस्व सोडून भगवंताकडे ते आकर्षित होतो. त्या बासरी ऐकल्या की धावत सुटायच्या. तेवढा भाव आपल्याकडे यायला वेळ लागेल. तर आपण काय करू शकतो? आपण भगवंताची सेवा करू शकतो. आपण अल्टरमध्ये भगवंताची आरती 2 वेळा 3 वेळा करू शकता, श्रंगार करू शकता, अभिषेक करू शकता, भगवंताला भोग दाखवू शकता 2 वेळा 3 वेळा. आणि आपण गीता भागवत श्रवण करून आपला भाव, आपला प्रेम, आपली सेवा या ठिकाणी आपण संपन्न करू शकतो. आणि हळूहळू आपण तिकडे जाऊ शकतो. आपण काही डायरेक्ट गोपी होऊ शकत नाही. कारण आपल्या अनेक जन्माचे तप एक नाम, अनेक अनेक जन्मामध्ये काहीतरी तपश्चर्या आपण पुण्य केलेलं आहे, म्हणून आपण इस्कॉनशी जोडलेलं आहे, म्हणून आपण भगवंताशी कनेक्ट झालेलं आहे. आणि अनेक अनेक जन्माची जी धूळ घाण साचलेली आपल्या हृदयामध्ये, त्याचं शुद्धीकरणासाठी वेळ लागतो आणि ते हळूहळू होतो. एका दिवसात होत नाही किंवा एका जन्मात काही लोकांचं होत नाही. तर आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण सतत, जसं आपण सारखं ऑनलाईन क्लास ऐकतो, वाचन करतो, अल्टरची सेवा करतो, भक्तांची सेवा करतो, जे असेल ते जर आपण असं सतत राहिलं तर आपलं प्रगती निश्चित होईल आणि एक दिवस आपला भाव तशा प्रकारे प्रकट होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे बोल.
आणखीन काय कोणाचा आहे प्रश्न, कॉमेंट, काय बोलायचं? तर या ठिकाणी थांबूया आपण. हो वांछा प्रभूजी सांगूयात. कल्पतरुभ्य- हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कल्पतरुश्च कृपा कृपा सिंधुभ्यः